महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी महामंडळावर मेळघाट आमदार केवलराम काळे यांची अविरोध निवड करण्यात आली। या दरम्यान आमदार काळे यांनी धारणी आणि चिखलदरा येथील सभासदांनी समर्थन दिल्यामुळे त्यांचे आभार मानले आहे। अनेक वर्षापासून संचालक पदावर निवडून येत आहे। आता संचालक पदावर निवडून आल्याने आदिवासी शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा याकरिता प्रयत्नशील राहणार अशी प्रतिक्रिया आमदार केवलराम काळे यांनी व्यक्त केली। महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक या महामंडळावर या निवडणुकांमध्ये मी अविरोध निवडून आलो आणि 1998 पासून मी सतत संचालक या पदावर निवडून येत आहो आणि धारणी आणि चिखलदराच्या सेवा सहकारी सोसायटीचे सर्व सभासद आणि प्रतिनिधी यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून समर्थन करून त्यांनी मला अविरोध निवडून आणलं आणि या निवडून आल्याबद्दल मी अगोदर त्यांच्या सर्व प्रतिनिधींना सभासदांचा मी हार्दिक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो त्यांना। आणि आता संचालक मंडळावर बनल्यानंतर शेतकऱ्यांना कसं त्यांना शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, त्यांना कसं उपाययोजना करता येईल आणि विविध प्रकारचे जैविक खेती, सेंद्रिय खेती आणि नैसर्गिक खेती कसं करावं, आधुनिक पद्धतीने त्यांनी कसं करावं अशा पद्धतीने मी त्यांना आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून मी त्यांना प्रयत्न राहील आणि आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा शेती उपज माल म्हणजे ज्वारी आहे, सोयाबीन आहे, उडीद आहे, मका आहे, जे काही उपज माल आहेत त्यांना कसा भाव मिळेल यासाठी माझे सतत प्रयत्न राहील।